संत नामदेव म्हणतात सर्वेंची झेपावे पक्षिणी पिल्ली पडतासी धरणी. आता सर्वेंची झेपावे पक्षिणी पिल्ली पडतासी धरणी म्हणजे काय? सर्वेंची म्हणजे लगेचच म्हणजेच इमिजिएटली. झेपावे म्हणजे त्या ठिकाणी उडी घेणे, त्याच्या दिशेने धाव घेणे. पक्षिणी म्हणजे खग म्हणजे बर्ड. आणि त्याचबरोबर पिल्ली याचा अर्थ तिचे लहान लहान पिल्लू. आणि त्याचबरोबर पडतासी धरणी, पडणे मतलब नीचे गिरणार, आणि धरणी म्हणजे जमीन, धरती पर. तर या ठिकाणी पहिल्या दोन ओळी काय येतात? तर ते म्हणतात की सर्वेंची झेपावे पक्षिणी पिल्ली पडतासी धरणी. तर याचा अर्थ काय आपण पाहणार आहोत. झेपावे पक्षिणी पिल्ली पडतासी धरणी याचा अर्थ की घार उडते आकाशी लक्ष तिचे आपल्या पिल्लापाशी. म्हणजेच ज्याप्रमाणे प्रत्येक पक्षी हे आपल्या पिल्लासाठी झाडावरती घरटं बांधतं, आणि घरटं बांधल्यानंतर त्या घरट्यामध्ये जे आपली पिल्लं असतात त्या पिल्लांकडे तिचं सतत बारीक लक्ष असतं. ती पक्षीण झाडाच्या वरती उंच आकाशात गोलगोल घिरट्या घालत असते, पण तरी सुद्धा तिचं बारीक लक्ष हे आपल्या पिल्लाकडे हे असतेच. आणि ज्या क्षणाला तेच पिल्लू घरट्यातून खाली पडायला लागतं त्यावेळेस मात्र ती पक्षीण क्षणाचाही विलंब न करता थेट त्या पक्षाच्या दिशेने झेप घेते आणि त्याला जमिनीवर पडायच्या अगोदरच वरच्यावर अलगद उचलून त्या ठिकाणी अलगद झेलते. त्याचप्रमाणे हे परमेश्वरा तू देखील माझी काळजी घे, असं त्या ठिकाणी संत नामदेव हे संत विठ्ठलाला म्हणत आहेत. नामदेवांनी अंकिला मी दास तुझा या संतवाणीतील 6 ओळी पाहिल्या. ज्यानंतर पुढच्या 2 ओळी आपण पाहणार आहोत. त्या म्हणजेच भुकेले वत्सरावे धेनू हुंबरत धावे. आता भुकेले वत्सरावे याचा अर्थ काय? भुकेले याचा अर्थ भूक लागलेले, यांची भूक लगी है. वत्सरावे म्हणजेच गाईचं लहान पिल्लू आणि त्याने केलेला तो आवाज त्यालाच म्हणायचं वत्सरावे. म्हणजेच भुकेले वत्सरावे धेनू मतलब गाय काऊ. हुंबरत धावे, हुंबरणे याचा अर्थ मोठ्या मोठ्याने आवाज करणे, त्याला म्हणतो आपण हुंबरत धावे. धावे याचा अर्थ धाव घेणे, आपल्या पिल्लाच्या दिशेने पळत जाणे. वत्सरावे धेनू हुंबरत धावे अर्थात आईचे प्रेम म्हणजे जणू सागरासारखेच असते. त्याचप्रमाणे एखाद्या गोठ्यामध्ये असलेली ती गाय, ज्या गायीपासून तिच्या पिल्लाला दूर बांधून ठेवलेलं असतं, परंतु ती केविलवाणेपणाने आपल्या पिल्लाकडे पाहत असते, आणि ते पिल्लूही तितक्याच केविलवाणेपणाने आपल्या आईकडे पाहत असतं. आणि त्यावेळेस ती आई आपल्या पिल्लाला जवळ घेण्यासाठी बिचारी आसुसलेली असते. आणि ज्या वेळेस त्या ठिकाणी त्या पिल्लाला मोकळं केलं जातं आणि ते पिल्लू जसं आईकडे धाव घेतं आणि ती आई तितक्याच प्रेमाने आपल्या पिल्लाला जवळ घेते आणि आपलं मातृत्व पूर्णपणे त्याच्यावरती नवछावर करते. त्याचप्रमाणे हे परमेश्वरा मी देखील त्या गायीच्या पिल्लासारखाच आहे आणि मी तुझ्या दिशेने धाव घेत आहे, तुझी ओढ मला लागलेली आहे. तरी हे परमेश्वरा त्या गायीप्रमाणेच तू एखाद्या पिल्लाप्रमाणे मला सुद्धा काय तर जवळ घे. आणि म्हणून ते म्हणतात त्या ठिकाणी भुकेले वत्सरावे धेनू हुंबरत धावे. 2 ओळींमध्ये आपण पाहिलं की एक गाय आपल्या पिल्लाला कशा प्रकारे जवळ घेते आणि आपलं मातृत्व पूर्णपणे त्याच्यावरती नवछावर करते. यानंतर आता पुढच्या 2 ओळी आपण पाहणार आहोत. वनवा लागलासे वनी पाडस चिंतित हरणी. आता वनवा म्हणजे काय? वनवा मतलब जंगल में लगी हुई आग, ज्याला आपण जंगल फायर म्हणतो. वनवा लागलासे वनी याचा अर्थ फॉरेस्ट जंगल. वनवा लागलासे वनी पाडस म्हणजे हरणाचं लहान पिल्लू त्याला आपण पाडस असं म्हणतो. चिंतित मतलब वरी चिंता, यानी उसके बारे में सोच रही है, चिंता कर रही है. हरणी मतलब डियर म्हणजेच हरिण, मृग, ज्याला मराठीमध्ये आपण समानार्थी शब्द म्हणतो. म्हणजे 2 ओळी कुठल्या? वनवा लागलासे वनी पाडस
चिंतित हरणी. वनी पाडस चिंतित हरणी. अर्थात संत नामदेव म्हणतात की ज्याप्रमाणे जंगलामध्ये अचानकपणे आग लागली, आग म्हणजेच वणवा लागला, तर तेव्हा न विझणाऱ्या या आगीमध्ये ज्यावेळेस त्या हरणीचं लहान पिल्लू अडकतं, तर त्यावेळेस त्या बिचाऱ्या हरणीची अवस्था इतकी दयनीय होते की आपल्या पिल्लाला त्या अग्नीमधून कसं बाहेर काढावं म्हणून ती सर्व प्रकारचे प्रयत्न करत असते. त्याचप्रमाणे हे परमेश्वरा, एखादा भक्त ज्यावेळेस एखाद्या अडचणीत अडकतो त्यावेळेस आपल्या भक्ताला या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी तू देखील त्याचप्रमाणे त्या ठिकाणी धडपड करतो हे मला माहिती आहे. तरी हे परमेश्वरा, एखाद्या हरणीप्रमाणे तिच्या पिल्लाला जशी ती हरीण वाचवते त्याचप्रमाणे हे परमेश्वरा, तू देखील मला या संसार रूपी अग्नीतून, या वणव्यातून बाहेर काढण्यासाठी नेहमीच तत्पर राहा. तुझी कृपादृष्टी माझ्यावरती राहू दे. शेवटच्या 2 ओळींमध्ये म्हणतात, नामा म्हणे मेघा जैसा विनवितो चातक तैसा. म्हणजेच काय हो, तर नामा म्हणजे संत नामदेव. प्रत्येक संतांची एक खासियत होती. प्रत्येक संतांनी आपल्या शेवटच्या 2 चरणांमध्ये आपल्या नावाचा उल्लेख केलेला दिसून येतो आणि त्या नावामध्ये त्यांनी नामा असा उल्लेख केलेला आहे. नामा म्हणजे संत नामदेव. मग या ठिकाणी ते म्हणताय, नामा म्हणे मेघा जैसा, म्हणजे संत नामदेव हे परमेश्वराला ढगाची उपमा देतात की ज्याप्रमाणे परमेश्वर म्हणजे भरलेला ढग आहे आणि या ढगांमधून पडणारं पाणी म्हणजेच परमेश्वराचा आशीर्वाद आहे आणि हाच आशीर्वाद आपल्याला मिळावा. आणि म्हणून ते म्हणताय की नामा म्हणे मेघा जैसा. मेघ म्हणजे ढग, बादल, क्लाउड ज्याला आपण म्हणतो. नामा म्हणे मेघा जैसा विनवितो चातक तैसा. विनवणे म्हणजे रिक्वेस्ट करणे, विनंती करणे. म्हणजेच काय, या ठिकाणी म्हणतात की ज्याप्रमाणे चातक पक्षी हा पाण्याशिवाय जगू शकत नाही, पाणी हेच त्यासाठी जीवन आहे. आभाळातून पडणारं पाणी हे आपल्या चोचीने प्राशन करून चातक पक्षी हा जिवंत राहतो. त्याचप्रमाणे हे परमेश्वरा, मला देखील तुझी भक्ती करणं हेच प्रिय आहे. मी तुझ्या भक्तीशिवाय जगू शकत नाही, तुझ्या दर्शनाशिवाय मला जगणं मुश्किल आहे. आणि म्हणून ते म्हणतात की हे परमेश्वरा, तुझी कृपादृष्टी माझ्यावरती राहू दे. माझ्याकडे तुझं लक्ष ठेव, मला कधीही तू अंतर देऊ नकोस. शेवटच्या 2 ओळींमध्ये म्हणतात, नामा म्हणे मेघा जैसा विनवितो चातक तैसा. म्हणजेच काय हो, तर नामा म्हणजे संत नामदेव. प्रत्येक संतांची एक खासियत होती. प्रत्येक संतांनी आपल्या शेवटच्या 2 चरणांमध्ये आपल्या नावाचा उल्लेख केलेला दिसून येतो आणि त्या नावामध्ये त्यांनी नामा असा उल्लेख केलेला आहे. नामा म्हणजे संत नामदेव. मग या ठिकाणी ते म्हणताय, नामा म्हणे मेघा जैसा, म्हणजे संत नामदेव हे परमेश्वराला ढगाची उपमा देतात की ज्याप्रमाणे परमेश्वर म्हणजे भरलेला ढग आहे आणि या ढगांमधून पडणारं पाणी म्हणजेच परमेश्वराचा आशीर्वाद आहे आणि हाच आशीर्वाद आपल्याला मिळावा. आणि म्हणून ते म्हणताय की नामा म्हणे मेघा जैसा. मेघ म्हणजे ढग, बादल, क्लाउड ज्याला आपण म्हणतो. नामा म्हणे मेघा जैसा विनवितो चातक तैसा. विनवणे म्हणजे रिक्वेस्ट करणे, विनंती करणे. म्हणजेच काय, या ठिकाणी म्हणतात की ज्याप्रमाणे चातक पक्षी हा पाण्याशिवाय जगू शकत नाही, पाणी हेच त्यासाठी जीवन आहे. आभाळातून पडणारं पाणी हे आपल्या चोचीने प्राशन करून चातक पक्षी हा जिवंत राहतो. त्याचप्रमाणे हे परमेश्वरा, मला देखील तुझी भक्ती करणं हेच प्रिय आहे. मी तुझ्या भक्तीशिवाय जगू शकत नाही, तुझ्या दर्शनाशिवाय मला जगणं मुश्किल आहे. आणि म्हणून ते म्हणतात की हे परमेश्वरा, तुझी कृपादृष्टी माझ्यावरती राहू दे. माझ्याकडे तुझं लक्ष ठेव, मला कधीही तू अंतर देऊ नकोस. अशा प्रकारे आपण संत नामदेवांची अंकिला मी दास तुझा ही संतवाणी पूर्ण केली. आपण याच्यात काय काय पाहिलं त्याची एकदा पुनरावृत्ती करूया. अंकिला मी दास तुझा याचा अर्थ संत नामदेवांनी त्या विठ्ठलाला आपण त्याचे दास आहोत आणि तो आपल्याला एखाद्या आईप्रमाणे आहे असं म्हटलं आहे.
आणि आपल्या मनातील ही गोष्ट सांगताना त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे दृष्टांत दिलेले आहे. दृष्टांत, एक्झाम्पल, उदाहरण कोणते कोणते? तर सगळ्यात पहिलं उदाहरण ते म्हणतात की ज्याप्रमाणे एखादं लहान मूल आगीच्या जवळ जातं तर त्याला वाचवण्यासाठी आई ज्याप्रमाणे धाव घेते आणि त्याला अग्नीपासून दूर करते. दुसरं ते एक वासरू की जे आपल्या गायीकडे धाव घेतं आणि ती गाय तितक्याच प्रेमाने त्याला आपल्या जवळ घेते. पुढचं उदाहरण आहे ते की ज्यावेळेस एखाद्या वणव्यामध्ये त्या हरणीचं पिल्लू अडकलं जातं आणि त्यावेळेस त्या पिल्लाला बाहेर काढण्यासाठी ती हरणीची जी तळमळ असते, ती धडपड असते, ती आपण याच्यात पाहिली. त्याचबरोबर वरून झाडावरून पडणारं पक्षिणीचं ते पिल्लू आणि त्याला वरच्यावर झेलणारी ती पक्षीनं. तात्पर्य काय? अंकिला मी दास तुझा या संतवाणीतून संत नामदेवांनी आपल्याला परमेश्वराची किती ओढ लागलेली आहे हे सांगितलेलं आहे. धन्यवाद.